महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र परिसरातील काळीज गावाच्या हद्दीतील एटेस्ट लाईफ सायन्स लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक एका रसायन असलेल्या टाकीमधून मोठ्या प्रमाणात आवाज येऊन टाकीचा भीषण स्फोट झालाय। या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की त्याचा आवाज परिसरातील 3 किलोमीटर पर्यंत पसरलाय। या स्फोटाच्या तीव्रतेने उडालेले प्लांटचे पत्रे व लोखंडी तुकडे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना लागून ते जखमी झाले। रितेश रामदास निंबरे वय वर्ष 19 राहणार महाड, वसंत दगडू जंगम वय वर्ष 43 राहणार महाड, आर्यन राजीव रॉय वय वर्ष 20 राहणार महाड, दिनेश गणपत मसळकर वय वर्ष 21 राहणार मानगाव, प्रशांत गोविंद चाचले वय वर्ष 22 राहणार पोल्लादपूर, प्रथमेश दत्ताराम मुसळकर वय वर्ष 23 राहणार मानगाव यांसह रामचंद्र, गुलाबचंद्र आणि तेजस निंबरे अशी या 9 जखमींची नावे समोर आली आहेत। सदर घटनेची माहिती मिळताच महाड MIDC पोलीस प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। घटनेची पोलिसांनी चौकशी केली असता या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कोणतीही सुरक्षा उपकरणे प्रदान करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली। कामाच्या ठिकाणी अशा बेजबाबदार व निष्काळजीपणाबाबत पोलिसांकडून कारखान्यातील प्लांट हेड निरंजन अविनाश बर्डे, सेफ्टी ऑफिसर ऋषिकेश प्रकाश भोज, शिफ्ट इंचार्ज संकेत गोविंद मोरे, HR मॅनेजर गौरी जितेंद्र तेलंगे, कंपनीचे सुरक्षा परवानगी देणारे अधिकारी अनिल देसाई, कंपनीचे प्लांट हेड अनंत मुळे, अभिजित थरवड, योगेश देशमुख या 9 जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 212 अ, 288, 289, 125 अ तसेच 3(5) नुसार कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। शिवसत्ता टाइम्स साठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।